आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया तिलक, टिळा किंवा गंध कसे लावावे. आपण तर सारे भक्त आहोत. नित्य मंदिरात जात असतो. काही मंदिरांमध्ये विशेषतः हनुमानाच्या मंदिरामध्ये अष्टगंध किंवा सिंदूर भक्तांना लावण्यासाठी ठेवलेला असतो. तो जरूर लावावा. धूपची रक्षा जरी लावली तरी ती तिलक स्वरूपात लावावी. भगवान शंकराच्या मंदिरात ही रक्षा जास्त प्रमाणात असेल तर भस्म स्वरूपात त्रिपुंड ऊर्ध्वपुंड्र स्वरूपात तिलक लावावा किंवा काही जण लावतात. द्वादश नाम तिलक स्तोत्रात कोणत्या स्थानी तिलक किंवा भस्म लावले म्हणजे ते स्थानी कोणत्या देवाचे अधिष्ठान असते ते सांगितलेले आहे. ललाटे केशवम विद्यात्कंठे श्री पुरुषोत्तमम नाभौ नारायणं देवं वैकुंठम हृदये तथा दामोदरम वामपार्श्वे दक्षिणे च त्रिविक्रमं मूर्ध्नि चैव ऋषिकेशं पद्मनाभंच पृष्ठतः कर्णयोर यमुना गंगे बाह्वो कृष्णं हरि तथा यथा स्थानेषु तुष्यन्ति देवता द्वादश स्मृत द्वादशेतानि नामानि कर्तव्ये तिलके पठेत सर्व पाप विशुद्धात्मा विष्णुलोकम स गच्छति. अर्थात भालप्रदेशी केशव, कंठस्थानी पुरुषोत्तम, नाभिस्थानी नारायण, हृदयस्थानी वैकुंठ, डाव्या हाताच्या मुळाशी म्हणजे खांद्याजवळ दामोदर, उजव्या हाताच्या मुळाशी त्रिविक्रम, मस्तकावर ऋषिकेश, पाठीवर पद्मनाभ, कर्णस्थानी यमुना गंगा, बाहुस्थळी कृष्ण हरी यांचे स्थान असते. त्या स्थानी गंध लावताना त्या नावाचा उच्चार करावा किंवा हे स्तोत्र म्हणावे. तिलक सर्वांनी लावावा. येथे जातीभेद वर्णभेद मुळीच नाही. सर्वजण तिलक लावण्याचे अधिकारी आहेत. गोपीचंदन म्हणजे पुष्कर तीर्थावरील मृत्तिका होय. आता तर गोपीचंदन गोळी वडी स्वरूपात बाजारात मिळतात. गोपीचंदनाचा टिळा लावणारा भक्त ब्रह्महत्येपासून देखील मुक्त होतो. ज्याप्रमाणे सांसारिक व्यवहारात आपण पाहतो की पोस्टमन, वॉचमन, पोलीस, सैनिक किंवा तत्सम सर्व व्यक्तींचे ड्रेस कोड असतात, तर त्यावर वेगवेगळी चिन्हे देखील असतात. त्यावरून ती व्यक्ती कोण आहे हे सहज ओळखता येते आणि त्यांना पाहिल्यानंतर मनात देखील तसेच भाव विचार निर्माण होतात. त्याचप्रमाणे कपाळी तिलक असलेल्या व्यक्तीकडे पाहिले तर मनामध्ये आदर प्रेमभाव निर्माण होतोच. ही व्यक्ती भक्त आहे ही तिची पारमार्थिक खूण असते. तिलक लावल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपला चांगला प्रभाव पडतो. भगवंताचे नित्यपूजन असो की विशेष पूजन, या पूजनात देवांना अष्टगंध लावला जातो, ज्यात चंदन, केशर, वाळा, कापूर, धूप, रिवेर, कोष्ट ही 8 सुगंधी द्रव्ये असतात. केशर व चंदनमुळे त्यास सिंदुरी रंग प्राप्त होतो. काही भक्तगण अष्टगंधाचा देखील तिलक लावतात तर काही भक्त कुंकू ओला करून गंध स्वरूपात लावतात. प्रत्येक देवदेवताचा गंध देखील वेगवेगळ्या प्रकारचा आहे. केवळ त्या तिलकमुळे देवदेवता ओळखले जातात. देवांना तिलक करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने लावावा. स्वतःला तिलक मधल्या बोटाने लावावा व पितरांना गंध अंगठ्याजवळच्या बोटाने म्हणजे तर्जनीने लावावा. तर आपण स्वतः किंवा ब्राह्मण पुरोहित आपल्या यजमानास तिलक करंगळीजवळील बोटाने व मधल्या बोटाने लावतात व त्यावर अक्षता देखील लावतात. स्नान, दान, जप, होम, देवपूजन, श्राद्ध, तर्पण हे तिलक लावल्याशिवाय करू नये असे ब्रह्म वैवर्त पुराणात म्हटलेले आहे. ब्राह्मण पुरोहित यजमानास तिलक लावताना मंत्र म्हणतात ते अनेक आहेत. त्यापैकीच एक मंत्र म्हणजे ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतीर दधातु. अर्थात उत्तम कीर्तिमान इंद्र, सर्वज्ञ सूर्य, अरिष्टनाशक गरुड व बृहस्पती माझे कल्याण करत. तसेच देवदेवतांना देखील गंध लावताना म्हणायचे मंत्र देखील अनेक आहेत. त्यातीलच एक मंत्र म्हणजे एक वेदोक्त व एक पुराणोक्त मंत्र याप्रमाणे आहे. श्री खंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम तम यज्ञम बरिहिकी प्रोक्षण पुरुखन जातमग्रतः तेन देवा अजयंत साध्या रेखायश्च जे. अर्थात हे देवा, सुगंधित अत्यंत मनोहर श्रीखंड चंदन मी तुला देतो, त्याचा स्वीकार करावा. थोडक्यात काय, स्वतः तिलक लावावा,
भक्तांना तिलक लावावा, देवांना तिलक लावावा. तिलक लावल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. हेच तिलकचे श्रेष्ठत्व आहे. तिलक लावणे ही हिंदू धर्म संस्कृती आहे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.